अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वेली या गावावर रहिवासी म्हणून माझं नाव वाण्या धवल्या वडवी हे आहे. अनेक दिवसपासून म्हणजे हे धनगराच्या बाबतीत मोर्चे काढतात आणि हे शासना लेवलला कसं पाठपुरावा करायचा त्याच्या संदर्भात जोरात सुरुवात आहे. आणि इतकंच का नाही, या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहे. 6 तालुक्यामध्ये एक मे धोडगाव आणि बाकी इतर तालुक्यामधलं आहे. पण धोडगाव तालुक्यामध्ये जे माझं भाऊबंदकीतलं आदिवासी समाजचं ॲडव्होकेट वकील हे वकील संघाचा या पोरांनी इतकं भारी म्हणजे शासनाच्या लेवलला पाठपुरावा केला जातो आहे. हे खूप आनंदाचा भाग आहे. आणि बाकी पुढारी आणि बाकी तालुक्यामधलं आणि बाकी जे वकील संघाचं म्हणजे जे पदाधिकारी असतील तर प्रत्येक तालुक्यामध्ये असंच उभारी करावं. आणि येणारी पिढींना खरं जिवंत ठेवायचे असेल, येणाऱ्या पिढीचं समाजाचं डॉक्टर आंबेडकरांनी म्हणजे घटना लिहिलेली घटना असेल त्याच्यात हे बाकी आपल्या याच्यामध्ये म्हणजे हे करताय हे माझे हे खूप मोठं दुःखाचा बाब आहे. तर असं जर पोरं म्हणजे काल परवाचं म्हणजे 3, 4, 5, 6 दिवसचं एक त्यांच्या बातमी पाहत असताना तरुण पोरं म्हणजे इतके भारी म्हणजे शासनाच्या लेवलला पाठपुरावा करत आहे. आणि असंच म्हणजे या 6 तालुक्यामध्ये असंच पाठपुरावा करत राहावं. मी जितकं माझे ॲडव्होकेट वकील संघाचं जितके वकील असतील ॲडव्होकेट त्यांना मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आहे आणि मनापासून हार्दिक शुभेच्छाही देतो आहे. आणि जे विद्यार्थी आहे आणि जे गावकरी आहे आणि गावातले जो म्हणजे जे आहे विद्यार्थी त्यांना बी एकत्र समाविष्ट करून म्हणजे पुढे म्हणजे हे जास्त जोरात म्हणजे मोर्चा काढण्यात यावं. आणि काही पुढाऱ्यांचं असं असतं अक्कलकुवा तालुक्यामधलं भ्रष्टाचार करण्याचा मागे खूप मोठा हात असतो पुढाऱ्यांचं. पण असंच समाजाचं कामाचं म्हणजे हे पाठपुरावा करणं आणि समाजाचं जग हे आहे याच्यात म्हणजे हे पुढाऱ्यांचं एकदम हलगर्जीपणा आहे. हेही पुढारी अक्कलकुवा तालुक्यातलं जसं धोडगावचं जसं म्हणजे हे करताय हे याच पद्धतीने अक्कलकुव्याचं म्हणजे हे वकील संघाचं असेल आणि इतर पुढारी असेल आणि सामान्य माणसे असेल, विद्यार्थी असेल आणि विद्यार्थिनी असेल, सगळे मिळून म्हणजे आपलं आरक्षण म्हणजे हे मागताय हे खूप मोठं दुःखाचा बाब आहे. मागे 2-3 दिवसात म्हणजे ॲडव्होकेट केची पाडवी, माजी आमदार केची पाडवी, माजी मंत्री केची पाडवी यांनी जर माझे व्हॉट्सअपवर माझे हे केलं ते देशाचं राज्याचं देशाचं आदिवासी समाजच्या बाबतीत त्यांनी अभ्यास करून जो सांगितलेलं आहे ते खरं आहे. आणि याच पद्धतीने हे नेहमी माझे होत राहील. हे भ्रष्टाचार करणं, आराप ठरवणं, मतासाठी माझे करणं हे होतच राहील. पण हे आज दिवस कोणता आलेला आहे समाजावर अन्याय होत आहे याच्यासाठी माझे सगळं जो आदिवासी समाज एकत्र होऊन जोरात सुरुवात करावं असं अपेक्षा व्यक्त करून माझं चुकत असेल तर मी माफी मागतो आहे. म्हणजे जे
माझा जो समाज आहे त्यांच्याकडून मी माफी मागत आहे. हे माझी चूक नसेल तर मी मनापासून वकील संघाला अभिनंदन व्यक्त करतो आहे आणि आयुष्यभर म्हणजे मी दोघा हातांनी वकील संघांना आज हार्दिक शुभेच्छा देतो आहे. एवढं सांगून माझं मुलाखत इथेच संपवतो आहे.